अकोला शहरातील अकोटफैल भागात तांत्रिक कारणानं वीज पुरवठा दिवसभर बंद होता। यावर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपकेंद्रात धडकले। मात्र एका काँग्रेस पदाधिकाऱ्यानं उपस्थित वीज कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत तोडफोड केली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। शासकीय कार्यालयात शिरून कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणारे आणि तोडफोड करणारे, शिवीगाळ करणारे हे कोणी गुंड नाहीत, तर हे आहेत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी। अकोला शहरातील अकोटफैल परिसरात सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लोड शेडिंग करण्यात आलं होतं। मात्र काँग्रेस पक्षाचे वैद्यकीय आरोग्य सेलचे जिल्हाध्यक्ष रवी शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले आणि संताप अनावर होत त्यांनी तिथल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली। त्यांना अश्लील शिवीगाळ करत चक्क तोडफोड सुरू केली। मात्र हे आंदोलन आणि हातात घेतलेला कायदा हा जनतेसाठी जनसेवक म्हणून केला आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष रवी शिंदे यांनी दिली। मात्र या प्रकरणी महावितरण कार्यालयामार्फत सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली। त्यानुसार आंदोलनकर्ते आणि शिंदेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।